निलेश राणेंविरोधात गुन्हा दाखल। छाप्याचा वाद पोहोचला पोलिसात। निलेश राणे कुणाच्या टार्गेटवर? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्तानं कोकणातील राजकीय वातावरण तापलंय। शिवसेनेचे मालवणचे आमदार निलेश राणेंनी मालवणमधील भाजपचे कार्यकर्ते विजय केनवडेकर यांच्या घरात प्रवेश केला। केनवडेकर यांच्या घरात एका बॅगेत लाखोंची रोकड आढळून आली आहे। निलेश राणेंनी टाकलेल्या या छाप्या प्रकरणीच निलेश राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। विजय केनवडेकर यांच्या घरात बेकायदेशीरपणे प्रवेश केल्याबद्दल हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई अपेक्षितच होती अशी प्रतिक्रिया निलेश राणेंनी दिली आहे। ज्यांच्या घरात पैसे सापडले त्यांना साधी नोटीस नाही, त्यांना साधं पोलीस स्टेशनमध्ये बोलवलंही नाही आणि आम्ही तो गुन्हा पकडून दिला। हा आमचा गुन्हा झाला। बघा कसं चाललंय ते। माझी काय हरकत नाही, पण जी कलमं लावली गेली, ज्या लोकांना आरोपी केलं गेलं माझ्या सहित, ज्यांनी कॅमेरा पकडला होता ना, त्याला पण आरोपी केलाय। काय म्हणणार आपण याच्यामध्ये? सांगण्यासारखं दुसरं आता काय राहिलेलं नाही। हा गुन्हा दाखल झाल्यानंतर निलेश राणेंनी आपला आक्रमकपणा कायमच ठेवलाय। दबाव टाकण्याचा हा प्रकार असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। दबावाखाली हे सगळं चाललंय हे आता स्पष्ट दिसतंय। म्हणजे तुमची लोक मोकाट काही केलं तरी त्यांना सगळे अधिकार आहेत। चोरी करा, डाका टाका, पैसे उधळा, त्यांना सगळे अधिकार आहेत निवडणुकीमध्ये। आणि आम्ही गुन्हा पकडून दिला तर आमच्यावर केसेस होत आहेत, काही हरकत नाही। असे अजून 10 केसेस माझ्यावर झाले तरी पुढचे जे काय 3-4 दिवस आहेत मी काय यांना सोडणार नाही। सिंधुदुर्गात शिवसेनेच्या नेत्यांनी निलेश राणेंनी काही म्हटलं, काही केलं तर त्यांचे नेते पण त्यांना समज देतील की बाबा असं नाही करून चालणार। एखाद्याच्या घरामध्ये पैसे सापडणार नाहीत का? इन्कम टॅक्स बघेल ना, त्याच्या निवडणूक आयोगाशी काय संबंध? आता फायनली तो प्रॉब्लेम आलाच आहे ना आता, किंवा तुम्हाला कोणी अधिकार दिले त्या घरात घुसण्याचे? पण निलेश राणे वागले असं, याचा अर्थ शिवसेना वागले असं होत नाही। निलेश राणे असे वागले तर माझी खात्री आहे की एकनाथजींनी त्यांना समज दिलं। मालवणमधील या निवडणुकीवरून निलेश राणेंच्या निशाणावर रवींद्र चव्हाण आहेत। मात्र निलेश राणेंचे बंधू आणि मंत्री नितेश राणेंनी मात्र रवींद्र चव्हाणांची बाजू घेतली आहे। रवींद्र चव्हाण यांनी नारायण राणे यांच्यासाठी लोकसभा निवडणुकीमध्ये काय केलं हे आम्हाला चांगलंच माहिती आहे, असं नितेश राणेंनी म्हटलंय। याचसोबत शिवसेनेतील दुसरे कोणी रवींद्र चव्हाण यांच्यावर का बोलत नाही असा सवाल नितेश राणेंनी केलाय। आदरणीय निलेशजींचा पण बळीचा बकरा केला जातोय, त्यांना एकटं पाडलं जात आहे। का दुसरा शिवसेनेचा नेता बोलत नाहीये? का बोलत नाहीये? उदयजी येऊन का रवी चव्हाण साहेबांवर टीका करत नाहीये? त्यांनाच का पुढे बोला? अजून निलेशजींच्या समर्थनात एक पण शिवसेनेचा नेता का उतरत नाहीये? तिथे ते गुलाबराव पाटील कुठल्या तरी राज्यातल्या एका जिल्ह्याच्या शहराच्या नगरपालिकेमध्ये राणे साहेबांची कशी खिल्ली उडवते, तुम्ही खिल्ली उडवता दाखवू का व्हिडिओ? मग का कोण बोलत नाहीये? निलेशजी बोलतात ते खरं, एक शिवसेनेचा नेता बोलत नाही। भाजप कार्यकर्त्यांच्या घरी सापडलेले पैसे आणि त्यानंतर सुरू झालेले आरोप प्रत्यारोपांच्या फेरीमुळे मालवणमधील निवडणूक गाजतीये। त्यात आता निलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यामुळे कोकणातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।